नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया गावठी मटण करी किंवा देसी मटण करी. साधी सोपी आहे, काळ्या मसाल्यातली आपण मटण करी करूया. यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी, पोळी, राईस तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप सुंदर अशी ही रेसिपी असणार आहे. तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण बघूया यासाठी काय काय लागतं ते. आज आपण बनवूया गावठी स्टाईल किंवा देसी मटण करी रेसिपी. यासाठी बघा मी मटण घेतलेलं आहे आणि साफ असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यासाठी मिक्सर बाउलमध्ये बघा आपण सर्वात आधी अद्रक टाकूया. त्यानंतर लसूण, कोथिंबीर, याची छान पेस्ट बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये बघा आता आपण सर्वात आधी मटण ॲड करूया. त्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा, एक चम्मच हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट टाकून याला छानपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने याला मॅरिनेट करून आपण 10 ते 5 मिनिटं सोडून देऊया. आता आपण ही कढई गॅसवर ठेवूया. यामध्ये मी 1 चम्मच ऑइल ॲड करते. छानपैकी आता आपण याला परतून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण याला छान परतून घेऊया त्याला. यामध्ये आता आपण पाणी ॲड करून याला छानपैकी शिजवून घेऊया. मटण होईपर्यंत बघा आपण 2 कांदे असे छान असे बारीक कट करून टाकलेले. त्याला छान असं काळसर आपण भाजून घेऊया. अशा पद्धतीने बघा छान आपल्याला काळासर असा कांदा हा करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी खोबरा ॲड करते. आता आपण याला काढून घेऊया. मिक्सरमधून याची छान पेस्ट बनवून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीने छान आपला मसाला वाटून झालेला आहे. मटण हे बघा आपलं परफेक्ट असं शिजून झालेलं आहे. आता आपण हे फोडणी देऊया. पातेल्यामध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया. तेल गरम झाले त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकूया. बारीक केलेली हिरवी कोथिंबीर, यासोबत आपण जो काळा मसाला वाटलेला आहे तो ॲड करूया.
यामध्ये आपण घरी केलेला मसाला ॲड करूया. काळा मसाला आहे हा पण. मसाला छान परतून झालाय. त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया. आता याला छानपैकी होऊ देऊया. हे बघा छानपैकी तेल यावर सुटलंय. पाणी टाकून होऊ दिलं की मसाला छान असा होतो. बघा अशा पद्धतीने तेल वेगळं आणि मसाला वेगळा होतो आणि खमंग असा वास सुटला की म्हणजे मसाला छानपैकी झालाय. आता यामध्ये आपण मटण ॲड करू. मटण आणि त्यासोबत जो फिका रस्सा होता तो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. मसाल्यात परतून घेऊया. भाजी छान उकळाला. आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूया. तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही, जसं तुम्हाला रस्सा हवा असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. आता छानपैकी आपण याला 5 ते 10 मिनटं भाजीला उकळू देऊया. हे बघा आपली भाजी उकळून छान अशी तयार झालेली आहे. आता आपण याला गरम गरम सर्व करूया. याला तुम्ही भाकरी, भाजी, पोळी सोबत खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल. एकदम छान आणि सुंदर अशी ही भाजी खायला लागते. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.